वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। अब तो दुनिया भर में तो अब चुनाव तो आ गया है, मगर चुनाव के साथ साथ अब एक चुनौती और भी साथ साथ आ गई है, ताकि वो चुनौती जनता के हाथ में है, ताकि इन्होंने फैसला जो भी लेना है सही फैसला लेना है। ताकि इस बार, क्योंकि अब इतना लोग परेशान हो गए हैं जनता, ताकि टोल गेट में पैसा भरते भरते टोल गेट का पैसा आखिर किसके जेब चला जाने लग गया है, किस नेता के जेब में चला जाने लगा है, आखिर किस अधिकारियों की जेब ये पैसा, टोल गेट का वसूली पैसा कहां पर जाने लग गया है। अब तो कांग्रेस के फील्ड में टोल गेट बन जाते हैं, बीजेपी के फील्ड में टोल गेट बन जाते हैं। आखिर परेशान तो जनता तो है, मगर आखिर कब खत्म हो जाएगा इन टोल गेट की मुसीबतों का, जनता की मुसीबत। अब तो विजयपुर शहर के आसपास अब तो यहाँ पर टोल गेट बनने लगे हैं, मगर अब कुछ टोल गेट कुछ ही दिनों में अब शुरू हो जाएगी, मगर वहां पर भी अब टोल गेट में सबको पैसा देना अब जरूरी पड़ जाएगा। अब तो यहाँ पर बेंगलुरु टुमकुर के आसपास वहां पर रोड ही नहीं बन गया, और वहां पर टोल गेट वसूली वालों के साथ अब यहाँ पर सफर वाले का जो तय बहस चल रहा है, हमने इस वीडियो में आपको बता रहे हैं, ताकि वो बहस ये कर रहे हैं पैसे देने के लिए कुछ भी मना नहीं है, हम पैसे दे देते हैं, मगर रोड ठीक नहीं है और टैक्स भी भरते हैं, आखिर क्यों हम टोल गेट में पैसा दे देना ये दरअसल गलत है। और टोल गेटों में जब कोई कानून से जब पूछते हैं तो वहां पर दादागिरी और बहुत सारे धमकियां और सफर वालों के साथ ये तो चलता ही रहता है, मगर कब किसी नेता ने ये नहीं सोचा ताकि यहाँ पर टोल गेट में लोगों को कितनी मुसीबत झेलनी पड़ती है, और साथ साथ अधिकारियों को भी ये समझ में आना चाहिए ताकि टोल गेट बनाने से पहले रोड सुरक्षित है या नहीं है। अब तो यहाँ पर रात दिन टोल गेट पर पैसा तो वसूली तो करते रहते हैं, मगर आखिर टैक्स भरना क्या जरूरी है? टोल गेट में भी पैसा देना और सरकार को भी टैक्स, रोड टैक्स भी भरना। अब तो कहाँ का ये कानून है? अब तो यही सही वक्त है जो नेताओं को जनता जवाब देने का, अभी यही वक्त है, ताकि आप दे सकते हैं इनको जवाब, वरना नहीं तो ऐसे ही कदम कदम पर टोल गेट बनते ही रहते हैं, मगर जनता पैसे भरते ही रहती है। आखिर रोड जैसे के वैसे अब हम विजयपुर शहर के गुलबर्गा रोड का ही बताते हैं, जो ये टोल गेट हम आपको इसकी स्क्रीन पे वीडियोस बता रहे हैं। यहाँ पर इतने हादसे होते हैं रोड पर, यहाँ पर कुछ फर्क नहीं पड़ा। ये रोड कई सालों से जैसा है वैसा ही टोल गेट रोड ऐसा ही है, मगर टोल गेट बन गया है। खामोखा लोगों के पास पैसा वसूली करते हैं। आखिर कौन दे दिया है इनको ये टेंडर? आखिर किस सरकार ने दे दिया है? क्या केंद्र सरकार ने दे दिया है? मगर जो कुछ भी हो, दरअसल यहाँ पर गलत है, क्योंकि रोड कुछ भी इम्प्रूवमेंट नहीं है। कई सालों से ऐसा ही है, मगर यहाँ पर लाशों की इतनी ढेर लगी होती है, ताकि किस लिए यहाँ पर रोड इम्प्रूवमेंट नहीं है। सिर्फ पैसा वसूली के लिए उतना ही ये टोल गेट है, मगर कुछ भी इम्प्रूवमेंट नहीं है। विजयपुर से लेकर गुलबर्गा तक ये रोड जैसा ही वैसा ही है, मगर टोल गेट बना दे चुके हैं, मगर यहाँ पर कोई भी इम्प्रूवमेंट नहीं। बहुत सारे हादसे, एक्सीडेंट होते हैं, लोग मारे जाते रहते हैं, मगर कोई भी अधिकारी यहाँ पर आकर इंक्वायरी, तहकीकात, रोड ठीक है या नहीं है, संबंधित अधिकारी ये नहीं पूछ पाते, क्योंकि आ भी गए तो उनके जेब भर देते हैं और वो खामोश होकर चले जाते हैं। अब तो नेताओं का काम यह है, ताकि एमपी इलेक्शन में एमपी बन जाते हैं तो सारे रोड इन्हीं के हाथों में होती है, ताकि यही तहकीकात करे ताकि टोल गेट रहे या ना रहे। आपको जनता को इसका जरूर ही पता रहना चाहिए, ताकि अब तो यहाँ पर एमपी तो बन जाते हैं, साथ साथ टोल गेटों के दरवाजे भी खुल जाते हैं। इसका झेलना जनता को पड़ता है। इस बार अगर चुनाव में
अगर जीत लाना है तो किस किस अधिकारियों में किस किस सरकार थी, जब किस किस सरकार के जब हुकूमत में कितने टोल गेट बन गए और किस किस सरकार में कितने टोल गेट अब बन रहे हैं, ये आपको दरअसल समझ में आना चाहिए। और बहुत सारे संगठन हैं, उनको भी आवाज उठाना चाहिए। संगठन भी खामोश हो गए हैं। आखिर संगठन सिर्फ अपने लिए ही हो गया है, मगर जनता के लिए संगठन कोई भी आवाज नहीं उठा पाते, क्योंकि राजनीति लोगों के साथ भी कुछ संगठनों ने बैठना उठना, उनके साथ दोस्ती अच्छा रिश्ता बन गया है। कुछ संगठन ऐसे हैं उनकी आवाज ही खामोश हो गई है। कुछ संगठन ऐसे हैं सिर्फ ऑफिस के लिए ही संगठन बन गए हैं। कुछ संगठन ऐसे हैं जिनकी आवाज है उनका कोई सुनता नहीं है। इसी तरह यहाँ पर टोल गेट में कैसे बहस चल रहा है इसी रिपोर्ट में बताएंगे। तो ये तो बताते तो है, मगर इलेक्शन आ गया है और सोच समझकर आप वोट कीजिए। देखेंगे एक रिपोर्ट में। ಎಲ್ಲಿದೆ ಇದು? ತುಮಕೂರು ಟೋಲ್ ಇದು ತುಮಕೂರು ತುಮಕೂರು ಮತ್ತೆ ಬೆಂಗಳೂರು ಟೋಲ್ ಅಲ್ವಾ? ಫಾಸ್ಟ್ಯಾಗ್ ಹಾಕಿಲ್ಲ, ಯಾಕೆ ಹಾಕ್ಬೇಕು? ರೋಡ್ ಮಾಡಿದ್ಯಾ ನೀನು? ಇನ್ನು ರೋಡ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಕೇಳಿಸ್ಕ, ನಾನು ಹೇಳೋದು ಕೇಳಿಸ್ಕ, ಅದೇನೋ ಇದ್ರೆ ಮಾತಾಡೋಣ. ನಿಮ್ಗೆ 2020ಕ್ಕೆ ಅಗ್ರಿಮೆಂಟ್ ನಿಮ್ಗೆ ಕ್ಲೋಸ್ ಆಗುತ್ತೆ, ಆಯ್ತಾ? 2020ಕ್ಕೆ ಅದಾದ್ಮೇಲೆ ನೀವು ಇನ್ನೂ ರೋಡ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ರೋಡ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನೀನ್ ಕೇಳು, ನಾನು ಕಟ್ತೀನಿ. ಯಾವಾಗ ಆಗಿದೆಯಪ್ಪ? ರೀಟೆಂಡರ್ ಆಗಿದ್ರೆ ನೀನ್ ರೋಡೇ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡ್ಕೊಟ್ಟಿಲ್ವಲ್ಲಪ್ಪ. ಹೋದ್ ಸರಿ ಸರ್ವಿಸ್ ರೋಡ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ನೀನು. ಹೋದ್ ಸರಿ ಸರ್ವಿಸ್ ನಾನು NSA ಈಗ ನಿತಿನ್ ಗಡ್ಕರಿ ಹೋಗಿ ಮೀಟ್ ಮಾಡಕ್ ಆಗಲ್ಲ. ನಂದು ಏನಾಯ್ತು ನೀನ್ ಬಂದ್ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ, ನಿನ್ ಹತ್ರ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. NSA ಅವ್ರನ್ನ ಕರ್ಸು, ನಾನೇ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಎಲ್ಲಿ ಬಂಡವಾಳ ಹಾಕಿದ್ಯಾ? ಬಂಡವಾಳ ಹಾಕಿದ್ಯಾ ನೀನು? ಎಷ್ಟು ಬಂಡವಾಳ ಹಾಕಿದ್ಯಪ್ಪ? 37 ಲಕ್ಷ. ಹೌದಪ್ಪ, ನೀನ್ ಕಟ್ತಾ ಇದೀಯಾ ಕರೆಕ್ಟ್. ನೀನು ರೋಡ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡ್ಕೊಡು, ನಾನು ಅವಾಗ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ನೀನ್ ಬಂಡವಾಳ ಹಾಕಿದ್ರೆ ನಾನು ಕೇಳಕ್ ಹೋಗಲ್ಲ. ನಾನು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಟ್ತೀನಿ. ನಾನು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಟ್ತೀನಿ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ರೋಡ್ ಓಡಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಟ್ತೀನಿ. ಬಂಡವಾಳ ಹಾಕಿರ್ತೀನಿ ಕೇಳ್ತೀನಿ. ಹೌದಾ? ನೀನ್ ಬಂಡವಾಳ ಹಾಕಿದ್ಯಾ? ಆಯ್ತು, ನೀನ್ ಬಂಡವಾಳ ಹಾಕಿದ್ರೆ ನಾನು ಕಟ್ಟಲ್ಲ. ಇವಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಹೇಳು? ನಾನು ಕಟ್ಟಲ್ಲ. ಟಿಕೆಟ್ ತಗೊಳಲ್ಲ, ಕಟ್ಟಲ್ಲ. ಯಾಕೆ ಕಟ್ಟಲ್ಲ? ಅದನ್ನ ನೀನ್ ರೋಡ್ ಮಾಡ್ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಕಟ್ಟಲ್ಲ. ನೀನ್ ರೋಡ್ ಮಾಡ್ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಕಟ್ಟಲ್ಲ. NSA ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು NSA ನೀನ್ ಯಾಕೆ ಕೇಳಕ್ ಬರ್ತಿದ್ಯಾ? ಮತ್ತೆ NSA ಟೆಂಡರ್ ತಗೊಂಡಿದ್ದೀನಿ. ನೀನ್ ಟೆಂಡರ್ ತಗೊಂಡಿರೋದಕ್ಕೆ ಅದೇನ್ ಕೊಡು ಸಾಕ್ಷಿ? ಆಯ್ತು, ನೀನು ರೋಡ್ ಮಾಡ್ದಲ್ಲೇ ನಾನು ದುಡ್ಡು ವಸೂಲಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಕಟ್ ಬಂದಿದ್ಯಾ? ನೀನು ಟೆಂಡರ್ ತಗೊಂಡಿದ್ಯಾ? ರೋಡೇ ಮಾಡಿಲ್ಲ, ನೀನು ರೋಡ್ ಮಾಡ್ದಲ್ಲೇ ನಾನು ಕಟ್ತೀನಿ ಅಂತ ನಾನು ದುಡ್ಡು ವಸೂಲಿ ಮಾಡ್ಕೊಂತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ಯಾ ನೀನು? ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನೀನ್ ಏನ್ ಕೇಳ್ತಾರದು. ನೀನ್ ಅಲ್ಲಿ ಏನು ಟೆಂಡರ್ ತಗೊಂಬಂದಿರೋದು? ನಾನು ರೋಡೇ ಮಾಡಲ್ಲ, ದುಡ್ಡು ವಸೂಲಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ಯಾ? ನೀ ಬಿಟ್ಟೆ ನೀನು? ಇಲ್ಲಿಗೆ ಯಾಕೆ ನೀನು? ನನಗೆ ಗೊತ್ತೈತೆ, ನೀನ್ ಡೈಲಿ ಓಡಾಡ್ತೀನಲ್ಲ, ನಾನು ಡೈಲಿ ಓಡಾಡ್ತೀನಿ. ನೀನ್ ಇವಾಗ ನೀನ್ ಕೇಳಂಗೇ ಇಲ್ಲ, ನೀನ್ ಕೇಳಕ್ ರೈಟ್ಸ್ ಇಲ್ಲ, ನೀನ್ ಕೇಳಂಗಿಲ್ಲ. ನನಗೆ ಗೊತ್ತಿರೋ ಪ್ರಕಾರ ನೀನು ಕೆಲಸ ಮಾಡು, ನನ್ನ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಹಾಕಂಗಿದ್ರೆ ಹಾಕ ಹೋಗು. ನಾನು ಕಟ್ಟಲ್ಲ. ಇದನ್ನ ನಾನೇನ್ ಗೊತ್ತಾ, 4-10 ವರ್ಷದಿಂದ ನೋಡ್ತಲೇ ಇದ್ದೀನಿ ಇದನ್ನ. ಇದ್ಯಾವುದು ನಾನು ಓದಕ್ ಬರಲ್ಲ, ನನ್ಗೆ ನಾನು ಓದಲ್ಲ. ನೀನ್ ಹೇಳು, ನಾನು ಕೇಳಕ್ ಹೋಗಲ್ಲ. ನೀನ್ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರು ನಾನು ಕೇಳಕ್ ಹೋಗಲ್ಲ. ನೀನ್ ಹೇಳಿದ್ ನಾನು ಕೇಳ್ಬೇಕು ಅಂತ ಏನಿಲ್ವಲ್ಲ ಕಾನೂನು. ನೀನ್ ಹೇಳಿದ್ ನಾನು ಕೇಳ್ಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಕಟ್ಟಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತೀಯ? ಕಟ್ಟಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತೀಯ? ಕಟ್ಟಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಗಾಡಿ ಬಿಡಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಬಿಡ್ಬೇಡ, ಇಡ್ಕೊ ನೋಡೋಣ. ನೀನ್ ಇಡ್ಕ ನೀನು ಅದನ್ನೇ ನೀನ್ ಬಿಡ್ಬೇಡ. ನೀನು ಗಾಡಿ ಇಡ್ಕ ನೀನು. ನಾನ್ ನಿನ್ಕಣಕ್ಕೆ ಇರೋದು, ನೀನ್ ಬಿಡ್ಬೇಡ ನೀನು. ನನ್ಗೂ ಅದೇ ಬೇಕಿರೋದು, ಬಿಡ್ಬೇಡ ನೀನು. ಯಾವ ಟೆಂಡರ್ 10 ವರ್ಷದಿಂದ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೆ, ಅದೇ ಕಾಪಿನ ಆಯ್ತಾ? ನಾನು ನೋಡ್ತೀನೋ ಬಿಡ್ತೀನೋ ಬೇಡ ನಿನ್ಗೆ. ನೀನು ಅದನ್ನ ನನಗೆ ತೋರ್ಸಕ್ಕೆ ಬರ್ಬೇಡ. ನೀನು ಅದನ್ನ ತೋರ್ಸಕ್ಕೆ ಬರ್ಬೇಡ. ನೀನು ನನ್ಗೆ ಅದನ್ನ ತೋರ್ಸಕ್ಕೆ ಬರ್ಬೇಡ. ಏನ್ ಗೊತ್ತಾ, ನಾನು ಕಟ್ಟಲ್ಲ. ಇದು ನನ್ನ ಕಂಡೀಷನ್. ನಾನು ಕಟ್ಟಲ್ಲ. ನಾನು ಅವನಪ್ಪ ಇಲ್ಲೆಲ್ಲೂ ಆಗಿಲ್ಲ. ನಾನು ರೋಡ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ನಾನು ನಿನಗೆ 35 ಲಕ್ಷ ಡೈಲಿ ಕಟ್ತೀನಿ ಅಂತ ಬರ್ಸ್ಕೊಂಡ್ ಬಂದಿದ್ಯಾ? ನೀನ್ ಯಾಕೆ ಕೇಳಕ್ ಬಂದೆ? ನೀನ್ ಯಾಕೆ ಕೇಳಕ್ ಬಂದೆ? NSA ಕಳ್ಸೋಗೋ, ನಾನು ಅವ್ರನ್ನ ಕೇಳ್ತೀನಿ. ನೀನ್ ಯಾಕೆ ಕೇಳಕ್ ಬಂದೆ? ನಿನ್ನ ಹತ್ರ ಮಾತಾಡ್ಬೇಕು. ನಾನು ಕೇಳ್ತೀನಿ. ನಾನು ಅವ್ರನ್ನ ನೀನ್ ಯಾಕ್ರಿ ಕೇಳಕ್ ಬಂದೆ? ಮತ್ತೆ NSA ಅವ್ರನ್ನ ಕಳ್ಸೋಗ್ರಿ. ಬಂಡವಾಳ ಹಾಕಿದ್ಯಪ್ಪ. ರೋಡ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಬಂಡವಾಳ ಹಾಕಿದ್ಯಾ? ರೋಡೇ ಮಾಡಿಲ್ಲ, ನಿನಗೆ ಬಂಡವಾಳ ಹಾಕಿ
ಕೊಟ್ಟಿದ್ಯಾ ಯಾರು ಇದು ಓದ್ ಅಗ್ರಿಮೆಂಟ್ ಅಲ್ಲಿ ಆಗಿರೋ ರೋಡ್ ಇದು ಈ ಅಗ್ರಿಮೆಂಟ್ ಅಲ್ಲಿ ಆಗಿರೋ ರೋಡ್ ಅಲ್ಲ ಇದು ಬೇಕಲ್ವಾ ಸಾಕ್ಷಿ ಮಾಡಿಕೋ ಫೋಟೋ ಸಮೇತ ಮಾಡಿಕೋ ನಾನು ಅದನ್ನ ಕೇಳ್ತಿಲ್ಲ ಬಂಡವಾಳ ಹಾಕಿ ನಾನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಹೌದಾ ಫ್ರೀಯಾಗಿ ಏನಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ ಕಟ್ಟಿದೀನಿ ಕಣ 20 ವರ್ಷದಿಂದ ಓಡಾಡ್ತಿದ್ದೀನಿ 2000 ಇಸ್ವಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಓಡಾಡಿದ್ದೀನಿ ಫ್ರೀಯಾಗಿ ನಾನು ಓಡಾಡ್ತಿಲ್ಲ ಕಟ್ಟೆ ಓಡಾಡೋದು ದಿವಸ ನಾನು 4 ಗಾಡಿ ಓಡಾಡ್ತವೆ ಡೈಲಿ ಕಟ್ತೀವಿ 2020 ಕಟ್ಟಿದೀನಿ ನಾನು ರೋಡು ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ರೋಡಿಗೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಎಲ್ಲ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಟ್ತೀನಿ ನಾನು ಏನ್ ಕೊಲಗಿಲೆ ಮಾಡ್ತೀರನಪ್ಪ ಹೋಗ್ಲಿ ಎದ್ರಕಂಡು ವಿಡಿಯೋ ಮಾಡ ಕೊಲಗಿಲೆ ಮಾಡ್ತೀರಾ ನೀವೆಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಸೇರ್ಕೊಂಡು ಕೊಲಗಿಲೆ ಮಾಡ್ತೀರಾ ನೀನ್ ಮಾಡ್ತಿರೋದೇ ತಪ್ಪು ನೀನ್ ಕೇಳ್ತಿರೋದೇ ತಪ್ಪು ನೀನ್ ನಿಂತಿರೋದೇ ತಪ್ಪು ಯಾರು ನನಗೆ ಗೊತ್ತಿರೋ ಪ್ರಕಾರ ಐತೆ ಅದಕ್ಕೆ ಏನ್ ಬೇಕೋ ಅದು ಸಾಕ್ಷಿ ಕೊಡ್ತೀನಿ ನಾನು ಬಂದಿರೋದೇ ತಪ್ಪು ಮೇನು ಹೌದಾ ತುಮಕೂರು ಬೆಂಗಳೂರು ರೋಡಲ್ಲೇ ಅವನು ಓಡಾಡ್ಬಾರ್ದು ಹಂಗಾರೆ ನೀನ್ ನಾನ್ ಬರ್ತಾ ಇರೋ ತಪ್ಪು ಕಟ್ತಾನೆ ಹೋಗ್ತಾವ ಯಾವನು ಕಟ್ಟಲ್ಲ ಕಟ್ಟಂಗೆ ಇಲ್ಲ ಕಟ್ಟಲ್ಲ ಅವನ್ಯಾರೋ